हे बघितलं आपण की सिस्टममध्ये जी एनर्जी असते त्याला आपण इंटरनल एनर्जी असं म्हणतो. आणि ही इंटरनल एनर्जी सिस्टममध्ये जे मॉलिक्यूल्स असतात, जे छोटे छोटे मॉलिक्यूल्स असतात, त्यांची जी स्वतःची जी एनर्जी आहे, त्यामुळे म्हणजे त्यांचे जे मोशन आहे त्यांच्यामध्ये जे जी चलबिचल होते, ते मोशन होतं, त्याच्यामुळे जी सिस्टमला ऊर्जा मिळते त्याला इंटरनल एनर्जी असं म्हणतो. आता प्रश्न असा आहे की ही जी सिस्टमची एनर्जी आहे, ती एनर्जी कशा पद्धतीने आपल्याला चेंज करता येईल. तर आपल्याला गॅस गृहीत धरूया. सिस्टम म्हणजे आपण एक असं धरूया की एक पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे. सिलेंडर आहे आणि याच्यामध्ये पिस्टन आहे. जसं गाडीच्या इंजिनमध्ये एक सिलेंडर असतं, सिलेंड्रिकल बॉडी असते, आणि त्याच्यामध्ये असं एक पिस्टनसारखं असतं जे वर खाली होऊ शकतं. असं वर खाली होऊ शकतं किंवा असं मूव्ह होऊ शकतं. तर याला आपण पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट असं नाव देऊ. काय नाव देऊ? पिस्टन कुठलं आहे? याला पिस्टन असं म्हणून. आणि सिलेंडर. ओके, सिलेंडरच्या मध्ये हे पिस्टन मूव्ह होऊ शकतं, पुढे मागे जाऊ शकतं, जसं गाड्यांच्या इंजिनमध्ये असतं तसं. आणि असं गृहीत धरू की याच्यामध्ये गॅस आहे. तर दोन पद्धतीने गॅस म्हणजे ही सिस्टम झाली, याची ऊर्जा किंवा इंटरनल एनर्जी बदलता येते. एक म्हणजे देर कॅन बी अँड चेंज ऑफ दिस एनर्जी बाय हीटिंग दिस सिस्टम. म्हणजे त्याच्यामधनं बाहेरून तुम्ही जर उष्णता दिली तर याची एनर्जी बदलू शकते, किंवा आतली उष्णता जर बाहेर पडली इन द फॉर्म ऑफ हीट तरीसुद्धा याची एनर्जी बदलू शकते. म्हणजे असं की समजा याचं टेम्परेचर हे T1 आहे आणि याचं टेम्परेचर T2 आहे, आणि समजा T1 इज ग्रेटर दॅन T2. तर अशा वेळेस काय होईल, तर आतली ऊर्जा ही बाहेर पडेल. जर आतलं टेम्परेचर जास्त असेल तर आतली ऊर्जा बाहेर पडेल. आणि समजा बाहेरचं टेम्परेचर जास्त असेल, तर समजा T2 इज ग्रेटर दॅन T1, तर अशा वेळेस काय होणार, तर अशा वेळेस हा T1 आहे आणि T2चं समजा बाहेरचं टेम्परेचर जास्त आहे, तर T2 मधनं T1कडे म्हणजे बाहेरची ऊर्जा आतमध्ये जाईल. तर अशा पद्धतीने म्हणजे बाहेरची ऊर्जा आत गेली किंवा आतली ऊर्जा बाहेर गेली तर याच्यामध्ये याची इंटरनल एनर्जी आहे, ही जी इंटरनल एनर्जी आहे ही बदलते. सो वन वे ऑफ चेंजिंग इंटरनल एनर्जी, देर आर टू वेज ऑफ चेंजिंग इंटरनल एनर्जी. ही आकृतीमध्ये दाखवलं आहे बघा, सुंदर आकृती आहे. बर्नर आहे, हे याच्यामध्ये गॅस आहे आणि अगोदरचं टेम्परेचर 100 आहे. अगोदरचं टेम्परेचर 100 आहे, तुम्ही गॅसने हीट केलेलं आहे म्हणजे उष्णता दिली तर याची जी इंटरनल एनर्जी आहे ही वाढेल. कशावरून कळतं ते आपल्याला, की थर्मोमीटर लावलं तर तुम्हाला दिसेल की याची टेम्परेचर 100वरनं 200कडे गेलेलं आहे. सो इंटरनल एनर्जी वाढली आहे. सो दिस इज हाऊ वी कॅन चेंज द इंटरनल एनर्जी बाय हीटिंग द सिस्टम किंवा बाय कूलिंग द सिस्टम ऑल्सो. ओके. दुसरा जो प्रकार आहे इंटरनल एनर्जी बदलण्याचा तो आहे वर्क ट्रान्सफरचा. वर्क ट्रान्सफरचा म्हणजे कसं, की तुम्ही जर ते पिस्टन दाबलं, असं दाबलं म्हणजे असं, परत एकदा आपण धरूया, हे सिलेंडर आहे, हे पिस्टन आहे, याच्यामध्ये गॅस आहे. तुम्ही जर हे पिस्टन असं दाबलं म्हणजे त्याच्यावरती वर्क केलं तर हे पिस्टन काय होईल, हे असं इकडे सरकेल आणि त्या पिस्टनची पोझिशन ही आता अशी झालेली आहे. म्हणजे हे जे गॅस मॉलिक्युल्स हे लांब लांबवर होते ते आता अगदी जवळजवळ अगदी जवळ. ओके. आणि याचं टेम्परेचर वाढेल. म्हणजे अगोदर याचं टेम्परेचर 100 होतं, तर हे वर्क ट्रान्सफर केल्यामुळे याचं टेम्परेचर 150 झालं किंवा 200 झालं किंवा काय असेल. तर हे कशामुळे झालं, तर याच्यामुळे वर्क ट्रान्सफर झालेलं आहे. वर्क ट्रान्सफर झाल्यामुळे तुम्ही त्याच्यावरती पिस्टन ढकलल्यामुळे त्याचं तापमान वाढलं आहे, म्हणजे त्याचं इंटरनल एनर्जी वाढली आहे. म्हणजे दोन पद्धतीने इंटरनल एनर्जी बदलता येते. एक म्हणजे हीट ट्रान्सफर, त्याला आपण क्यू असं म्हणू, त्याने इंटरनल एनर्जी बदलता येते. आणि दुसरं म्हणजे वर्क ट्रान्सफर, त्याने सुद्धा आपल्याला इंटरनल एनर्जी बदलता येते. म्हणजे ही सिस्टम आहे आणि तुम्हाला असा प्रश्न विचारला की या सिस्टमची इंटरनल एनर्जी कशी बदलणार,
तर तुम्ही असं म्हणू शकता की ईदर बाय हीट ट्रान्सफर किंवा बाय वर्क ट्रान्सफर किंवा बोथ हीट आणि वर्क ट्रान्सफर याद्वारे सिस्टमची इंटरनल एनर्जी बदलता येते. आणि परत एकदा सांगतो की समजा ह्या सिस्टममधनं हीट बाहेर फेकल्या गेली तर ह्या सिस्टमची इंटरनल एनर्जी ही कमी होणार. ओके, हीट ट्रान्सफर बाहेर झाले तर इंटरनल एनर्जी कमी होणार. आणि समजा हीट बाहेरून आत आली तर याची इंटरनल एनर्जी वाढणार. हीट बाहेरून आत आली तर याची इंटरनल एनर्जी वाढणार. आणि समजा याच्यावरती वर्क ट्रान्सफर झालं मध्ये गेलं तर याची इंटरनल एनर्जी वाढणार. ओके, वर्क ट्रान्सफर झालं सराउंडिंगमधनं सिस्टमकडे गेलं तर याची इंटरनल एनर्जी वाढणार. आणि समजा वर्क ट्रान्सफर बाहेर गेलं तर याची इंटरनल एनर्जी कमी होणार. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की इंटरनल एनर्जी कशा पद्धतीने बदलते. तर हीट ट्रान्सफरमुळे बदलते किंवा वर्क ट्रान्सफरमुळे बदलते किंवा हीट आणि वर्क ट्रान्सफरमुळे ती बदलते.